शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत। खैरे साहेब, निवडणूक आयोगाने शरद पवारांना तुतारी हे चिन्ह दिलं आहे। तुमच्याकडे मशाल आहे, शरद पवार साहेबांना तुतारी मिळाली। तुतारीचं त्यांनी आज रायगडावरती जाऊन अनावरण केलं आहे। हातामध्ये मशाल आणि तुतारीने त्या ठिकाणी नवीन संकल्प त्या ठिकाणी सुरू होणार। मी या ठिकाणी सांगतो की हरकत नाही, ज्या पक्षाच्या नेत्यांनी तो पक्ष स्थापन केला त्यांचं निशाणी होती घड्याळ, त्या पक्षाच्या नेत्यांकडनं ते हिसकावून घेतलं आणि तुतारी दिली हातात। हरकत नाही, ते तुतारी आम्ही सर्व महाराष्ट्रात वाजवू, मशाल घेऊन वाजवू, त्यानंतर हातात हे घेऊन जाऊ, म्हणजे तिथे काही होणार नाही। महाविकास आघाडी उद्धव साहेबांच्या, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे मजबूतीने काम करणार आहे आणि जिंकणार आहे। पण याच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणतात की कुणी कितीही तुताऱ्या वाजवा, 45 जागा तर आम्हीच जिंकणार। पण ते कुठून बिळातून बाहेर आले चंद्रकांत पाटील? कुठे गायब होते इतक्या दिवशी? त्यांना बाजूला सरकून दिलं होतं, आता परत ते काहीतरी आपण लाईमलाईटमध्ये यावं म्हणून ते म्हटलं आहे, बाकी त्यांना काही महत्त्व द्यायची गरज नाही। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, विनायक राऊत कोकणामध्ये, त्यांच्या विरोधात लोकसभेसाठी नारायण राणेंना उमेदवारी दिली जाते आणि अरविंद सावंत त्यांच्या विरोधामध्ये राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष, त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे लोकसभेची। या दोघांनाही कोंडीत पकडण्याचा शिवसेनेच्या आमच्या दोन्हीही शिवसेनेच्या नेत्यांना या कोकणातल्या जबरदस्तपणे मुंबईमध्ये उद्धव साहेबांची पूर्णपणे सहानुभूतीची लाट आहे। त्याचप्रमाणे कोकणामध्ये सुद्धा उद्धव साहेबांची खूप मोठी सहानुभूती लाट आहे आणि आता तर आम्ही सगळे एकत्र झालो आणि महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे, आणि मी सांगतो की नारायण राणे आता म्हणजे असं काहीतरी बोलून त्यांनी स्वतःची प्रतिमा खराब करून टाकलेली आहे। मातोश्रीनी मोठं केलं, मातोश्रीच्या अगेन्स्टमध्ये बोलायला लागले, हे काहीतरी बोलायला लागले, एकेरीपणे बोलायला लागले, हे कोकणातले जनतेला कधी मान्य नाही। म्हणून आमचे विनायक रावजी त्या ठिकाणी निवडून येतील 100%, आणि इथे अरविंद सावंतसुद्धा निवडून येते, कारण हे दोघंही अगदी खूप लहानपणापासून काम करतात शिवसेनेचं आणि पक्षाचं सुद्धा काम करतात, त्यामुळे हे दोघे निवडून येतील। सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहे। मराठवाड्यात एक नवीन समीकरण शिंदे गटाकडून समोर येत आहे। संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे अर्थात तुमच्या विरोधामध्ये संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाणार आहे। उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत यांना, तर परभणीमधून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे। तिन्ही या तिघांनी पण त्या ठिकाणी शिवसेना सोडून गद्दारी केली आहे। गद्दारांना कोणीही माफ करत नाही, आणि गद्दारी ज्यांनी केली त्यांना त्या ठिकाणी कसं पाडायचं ही जनता ठरवते, आणि आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत। मी आहे, आमचे बंडोपंत आहे, ज्यांनी जबरदस्त कार्यक्रम घेतले, हिंदुत्वाचे कार्यक्रम घेतले, बाकी सर्व पक्षाचे कार्यक्रम घेतले परभणीला, आणि स्वतः म्हणजे आमचे तुम्हाला सांगतो की धाराशिवचे खासदार जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम करतात, तरुण आहे, जबरदस्त आहे, आणि त्या ठिकाणी काम करतात। त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे प्रचंड मतांनी निवडले। आता मी तर इथे माझा जन्म झालेला आहे, हा माझा मतदारसंघ आहे, मी बालपणापासून त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करतो। संभाजीनगरमध्ये शिवसेना स्थापनेपासून त्या ठिकाणी मी वाढवली, टिकवली, एकही दिवस गद्दारी केली नाही, आणि अनेकांना मोठं केलं। हे जे आता तुम्ही नाव घेतलं ना, मी नाव घेत नाही त्यांचं, त्यांनासुद्धा मी माननीय बाळासाहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांना तिकीट मिळवून दिलं होतं 95ला, आणि ते निवडून आले, म्हणजे आणलं त्यांना निवडून, आणि सगळीकडे त्या ठिकाणी आज ठीक आहे। जरी समजा राजकारणासाठी जर समजा ते तिथे गेले असं शिंदेकडे, तरी हरकत नाही, जनता आता दाखवून देईल। मी आता माझ्या प्रचाराच्या भाषणामध्ये सांगेल तसं। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, सुनेत्रा पवार यांनी कालच्या भाषणामध्ये स्पष्टच सांगितलं की मला एक संधी द्या। याचा अर्थ सुप्रिया सुळे यांच्या विरोधात किंवा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा सामना आता निश्चित झालेला आहे। काय वाटतं त्यामुळे? आमच्या सुप्रियाताईच निवडून येणार तिथे, कारण सुप्रियाताईंनी लोकसभेमध्ये जे काही भाषणं केले आणि गावोगाव त्या ठिकाणी फिरून, हे गावोगाव जाऊ नये म्हणून हे नाटक आहे त्यांचं, ह्या विरोधकांचं, आणि म्हणून आता ताईंनी सुमित्रा ताईंनी ज्यावेळेस तिथून लढण्याचं ठरवलं, आणि पण दादा आहेत ना, दादा असल्यानंतर कशाला हे करायचं? परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता हे सगळं म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी काकापुतण्यामध्ये भांडण लावून घराणे फोडलं आहे, हे जनतेला नाही आवडणार। सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो आहे की नारायण राणे जे तुमचे कधी काळचे सहकारी होते, तर ते म्हणतात की या लोकसभेला भारतीय जनता पार्टी तब्बल 400 जागा जिंकणार। नारायण राणेंना हे सांगायचं, आता तुम्ही पाहून घ्या काय होतं ते।
महाविकास आघाडी आणि ज्या पद्धतीने हिटलरशाही सुरू झालेली आहे ती हिटलरशाही जनतेला मुळीच मान्य नाही. बोलताना सुद्धा जे बोलताना तसं जे पुढे आता आपल्याला दिसतं त्यांचं की हिटलरशाही करतील अशा व्यक्तीला त्या ठिकाणी लोक कधीही त्या ठिकाणी मतदान करणे खोट्या गोष्टी करणारे लोक आहेत. तर हे होते चंद्रकांत खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.